जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची डूल का असतात त्याची कथा आपल्याला समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की कोळी बांधव नावाची एक व्यक्ती होती आणि तो नेहमी माशांचा व्यापार करायची. समुद्रात जाऊन मासे आणायचे आणि विकायचे. असं करत करत त्याचा व्यवसाय खूप वाढला आणि त्यामुळे त्याने विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि त्याने 2 मासे घेतले आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तो गेला. त्यावेळेस तिथले ब्राह्मण त्याला हाकलून देऊ लागले. त्यावेळेस त्या विठ्ठलाला खूप राग आला त्या ब्राह्मणांचा आणि विठ्ठल त्या मूर्तीतून प्रगट झाले आणि विठ्ठल म्हणाले, या सृष्टीवर ज्यांना मी जन्माला घातलेला आहे ती माझीच लेकरं आहेत. त्यांना माझ्याबरोबर राहण्याचा, माझं दर्शन घेण्याचा, मला भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्हाला हाकलण्याचा कोणत्याही प्रकारचा त्याला अधिकार नाही. आणि त्यावेळेस विठ्ठलाने त्याच्या हातातले मासे घेतले आणि आपल्या कानामध्ये परिधान केले आणि म्हणूनच आजपर्यंत विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची डूल आहे. कारण त्या कोळी बांधवाची भक्ती तेवढी होती. त्यामुळे विठ्ठलाने त्याने आणलेले जे काही भेटवस्तू होती ते आपल्या कानामध्ये परिधान केलं. जय सद्गुरू.